राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होतोय। शासनानं राज्य शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद, अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षकेतर कर्मचारी अधिकाऱ्यांप्रमाणे महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे सर्व लाभ, वेतन आणि पेन्शन कोषागारमधून दिलं जावं यासह अन्य मागण्यांसाठी नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीनं आंदोलन करून या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 मार्च 2023 रोजी या मागण्यांना सकारात्मकता दर्शवत अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र अद्याप याबाबत कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे राज्यातील महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी 6 ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलन करणार आहेत, अशी माहिती नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीने दिली आहे। 6 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातल्या सर्व महापालिका, नगरपालिकामधली कर्मचारी काम बंद आंदोलनात उतरणार आहेत। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत। एक तर पगार, पेन्शन फंड वगैरे ट्रेझरीमधून किंवा कोषागारामधून द्या, आणि दुसरी जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करा। इतरही अनेक मागण्या आहेत। परंतु अख्ख्या भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये असं घडलेलं आहे की तिथल्या कर्मचाऱ्यांनी जाहीर करून टाकलं होतं कि जो हमारी मांग पूरी करेगा, ओल्ड पेंशन OPS मंजूर करेगा, उसको भी हम सत्ते में लाएंगे। म्हणजे आमच्या मागण्या मान्य करणाऱ्यालाच आम्ही सत्तेवर आणू। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुम्हाला आम्ही सत्तेवर येऊ देणार नाही, अशा प्रकारची भूमिका आमची आहे। या काम बंद आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील 4000हून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत। पत्रकार बैठकीला समन्वय समितीचे GD खान, धनंजय पळसुले, दयाप्पा परीट, सूर्याजी भोपळे, शंकर अगसर उपस्थित होते।